कमिटी, मला 2 मिनटं बोलायला वेळ दिल्याबद्दल. मी साईडला होतो म्हणजे सगळ्यांचे चेहरे दिसते. नाही ओके. तसं मला जास्त फारसं व्यवस्थित बोलता येत नाही, त्यामुळं काही चुकलं तर माफ करा. सन्माननीय सदस्य, हितचिंतक आणि मित्रांनो, आज बरीच वर्ष झाली आपलं मंडळ चालू. बरेच नवीन मेंबर जॉईन झाले, त्यामुळं थोडीशी माहिती देतो की मंडळ सुरू कसं झालं. सुरुवातीला एक क्रिकेटचा ग्रुप होता, साधारणपणे 15-20 मुलं खेळत होती आणि त्या सर्वांची एक खदखद होती की आपले सांस्कृतिक कार्यक्रम किंवा आपले जे काही कार्यक्रम होतात इंडियामध्ये होतात, पण ऑस्ट्रेलियामध्ये तसे कार्यक्रम करण्यासाठी आपल्याला कुठला प्लॅटफॉर्म नव्हता. तर ज्या वेळेला ही मुलं खेळत होती त्यावेळेला सर्वांच्या विचाराने एक छोटासा ग्रुप चालू करायचं ठरवलं आणि सुरुवातीला पहिलं वर्ष जवळपास वेगवेगळे कार्यक्रम केले आपण. दांडियाचा कार्यक्रम, गणपतीचा कार्यक्रम, दिवाळीचा केला, असे बरेच कार्यक्रम केले सर्वांच्या सूचनेतून आणि सर्वांच्या विचाराने. त्याच्यानंतर 1 वर्षाने आपण जेव्हा ठरवलं की आपण असा ग्रुप करू शकतो आणि पुढे चालवू शकतो, पण ग्रुप करून चालवणं याच्यासाठी काही ध्येय आणि उद्दिष्ट लागतात. तर ध्येय आणि उद्दिष्ट मग समविचाराने सर्वांनी बसून ठरवलं की कुठल्या विचारांवरती पुढे जायचं. ह्याच्यातून मग स्वराज्य हा एक विचार पुढे आला, जो शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार चालू केला होता. त्याच विचारावरती आपण पुढे जायचं या हिशोबाने आपण मंडळ स्थापन केलं. त्या विचारावरतीच आपण मंडळाचं नाव मराठी असोसिएशन परत असं घेतलं, सर्वांच्या सहमतीने आणि सर्वांच्या सजेशनने. आणि तेव्हापासून आजपर्यंत साधारणपणे 20 फॅमिली मेंबर्स ते आज जवळपास 100 फॅमिली मेंबर्सपर्यंत आपलं जे मंडळ वाढलेलं आहे. आणि मला वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये अशीच पुढे वाढ होत राहील. हे फक्त मंडळ वाढलं म्हणजे ते 15-20 लोकांचीच मेहनत नाही, तर खूप लोक आहेत ज्यांनी व्हॉलंटिअर म्हणून काम केलं. फक्त फॅमिली मेंबर्स जे आहेत त्यांनी पण काम केलं आणि सर्वांनी एकत्रित खूप काम केल्यामुळे आज आपल्याला इथंपर्यंत येता आलेलं आहे. आणि पुढं जायचं असेल तर असंच आपल्या सर्वांना एकत्रित राहून काम करावं लागेल. त्यामुळं मी जास्त काही बोलत नाही, मला वाटतं मी इथंच संपवतो. पण सर्वांचे आभार मला बोलायला चान्स दिला त्याबद्दल. आणि सर्व कमिटी मेंबर्सचे, सर्व व्हॉलंटियर्स आणि कमिटी मेंबरच्या फॅमिलींचे सुद्धा आभार. त्यांनी बऱ्याच गोष्टी सहन केल्या त्या पिरियडमध्ये आणि बऱ्याच आपल्या फक्त मेंबर्सचे त्यांनी पण खूप सजेशन दिले. काही सजेशन्स त्यांचे अप्रूव्ह होऊ शकले नाहीत काही कारणामुळे. त्यांच्या मनापासून मी म्हणजे सॉरी बोलतो की काही डिसिजन्स जे कमिटीने घेतले त्यामुळं त्यांच्या सजेशन पुढे जाऊ नाही शकल्या. तरी ते लोक आपल्या मंडळाशी जुळून राहिले, एकत्रित राहिले आणि अजूनही ते काम करत आहेत. असंच आपल्या सर्वांना एकत्रित काम करायला लागेल आणि इथून पुढे असंच वाढत राहावं लागेल. एवढं बोलून मी संपवतो. थँक्यू.